तेव्हा मी असं म्हटलं होतं की एकट्या चाकणकर नाही तर केसरकरांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे। यावर केसरकर काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणाले की माझ्या विरुद्ध हे सगळं कारस्थान चालू आहे। केसरकरांनी काल अशीही पुष्टी जोडली की गुवाहाटीला जाण्यासाठी आणि त्यानंतर आल्यावर मी माझ्या पक्षासाठी जे काही केलं त्यामुळे माझ्यावर तो राग होता आणि तो राग व्यक्त करण्यासाठी या पद्धतीने शिवसेना UBTचे लोक विशेषतः सुषमा अंधारे, राऊत साहेब हे सगळे माझ्यावर तुटून पडत आहेत, ब्ला 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 ब्ला। त्या सगळ्यांची उत्तरे एकदा दिली पाहिजेत। मुद्दा क्रमांक 1, जेव्हा केसरकर असं म्हणतात की माझ्या विरोधात कट कारस्थान आहे तेव्हा मला हा गंभीर आरोप वाटत नाही, मला हे अत्यंत बालिश आणि हास्यास्पद वाटतं। एक दुसरं असं केसरकर म्हणतात की 39 लोक गेले, मला एकट्यालाच का टार्गेट करताय, याचा अर्थ केसरकर हे स्वतः मान्य करतात की होय मी खरातशी संपर्कात होतो, हे ते स्वतःच मान्य करतात। मुद्दा क्रमांक 3, जेव्हा केसरकर असं म्हणत आहेत की माझ्या विरोधात एक कारस्थान करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण मी शिंदेंचा विश्वासपात्र आहे। केसरकर खरं तर मला याच्यावर जायचं नाही आहे कारण मला मुद्दा अजिबात डायव्हर्ट करायचा नाही, पण तुम्ही जर खरंच विश्वासपात्र असतात तर तुम्ही आत्ता मंत्रिमंडळात राहिला असतात, तुमचा जर परफॉर्मन्स चांगला असता तर तुम्ही मंत्रिमंडळात राहिला असतात। ज्या अर्थी तुम्हाला मंत्रिमंडळातनं डिच केलेलं आहे त्या अर्थी तुम्ही किती विश्वासपात्र आहात किंवा तुमच्या कार्याचा आलेख किती वाखाणण्यासारखा आहे हे माझ्यापेक्षा अधिक श्री एकनाथ शिंदे यांना जास्त माहीत आहे। आता पुन्हा मुद्द्यावर केसरकर असं म्हणत आहेत की मी तिकडे गेलो पण माझ्या कार्यालयात कुणी आलं नाही। मी कधी म्हटलं तुमच्या कार्यालयात कुणी आलं? केसरकर म्हणतात माझी चौकशी का करायची नाही तर मग मी सगळ्यांचा भांडाफोड करेन। मी या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर, सगळ्या चॅनल्सच्या समोर मी अपील करते, आवाहन करते की केसरकर एकदा भांड फोडाच एकदा भांड। ही जी कोणी 39 नावं आहेत ना ती 39 नावं येऊ देत, जे कोणी 8-9 मंत्री आहेत ते येऊ देत, जे कोणी 2-3 पोलीस ऑफिसर आहेत ते येऊ देत, जे कोणी ब्युरोक्रेट्स त्याच्यामधले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची नावं येऊ देत, आणि केसरकर हे तुम्हीच सांगू शकता। केसरकर म्हणतील मला का बरं टार्गेट करताय, तर मी टार्गेट करत नाहीये। मी काल काही फोटोज दाखवले होते आणि ते फोटो दाखवताना मी असं म्हटलं होतं की हा MIDCच्या गेस्ट हाऊसवरचा फोटो आहे जो मी परवा दिवशी पण दाखवला होता। या फोटोला आता मला माहीत नाही की तुम्हाला किती इथे झूम करता येईल, मी याला एक सर्कल केलेला आहे आणि हा माणूस जरा